हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दीपूज चॅनल. तर आता म्हणजे मी चालली आहे माझ्या आजीच्या गावी, म्हणजेच माझ्या मम्मीच्या गावी. हो, तर खूप जास्त म्हणजे काय आहे, खूप जास्त खुश आहे. कारण अगोदर आम्ही तिकडे 2-2 महिने जाऊन राहायचो आणि आता एक दिवस पण असं 1-2 दिवस पण राहायला जायला होत नाही. कारण हा टाइम असतो, एक टाइम असतं. तर बघा, तर हो, तर आम्ही तिकडे चाललो आणि हे बघा आमच्या बसचा आवाज आहे, प्लीज ऍडजस्ट करा. तर चाललोय तिकडे आणि जायचं रिझन म्हणजे हो, तिकडे माझ्या आजीचं घर आहे. राहत नाही पण हो, एक बोलतात ना, एक इमोशन्स असतात जे तिकडे असं म्हणजे अगोदर दिशा तरी नाही राहिली. तर तिकडे म्हणजे आहे ना, माझ्या आजीच्या गावी एक लक्ष्मीचा देऊळ आहे, मंदिर आहे. तर त्याला म्हणजे असं लक्कवजी म्हणून असं बोलतात. तर ते माझ्याकडून तर एवढं मी त्या देवीला मानते ना, मला काय सांगू. हो, मी सगळ्याच देवाला असं मानते, सगळ्याच देवाला प्रे करते, तसं नाही. पण सर्वात जास्त म्हणजे गणपती आणि लक्कवजी. आणि त्या लक्ष्मीचं म्हणजे त्या लक्कवजीचं तर असं आहे ना, की मी छोटस जरी काय काम करायचं असेल मोठ्याच्या मोठा, तर मी अगोदरच ज्याचं नाव घेईल म्हणजे ते लक्कवजीचं असं. म्हणजे आणि माझ्या याच्यामध्ये झालंय पण की आता समजा मी थोडस माझा पेपर असून आता मी माझा जो बुक पण चालू करते ना, त्याच्यावरती अगोदर लक्कवजी प्रसन्न, लक्ष्मी प्रसन्न असं लिहूनच चालू करते. आणि माझ्यापेक्षा जास्तही माझी मम्मी मानते. त्याच्यासाठी ती मम्मी शुक्रवार मंगळवार उपास करते. मी पण अगोदर करायची, पण आता नाही होत म्हणून नाही करत. पण हो, जेव्हा पण मला टाइम मिळतो, जेव्हा पण आम्ही मेन म्हणजे गावी येतो, तेव्हा तर मी भले एक दिवसासाठी का असू नये का, पण इकडे येऊनच जाते. कारण दुसरं काय नाही, पण त्या देवीचा आणि माझा काही झालं ना, की त्या देवीला सर्वात जास्त मानलंय. आणि माझी मम्मीला पण असं झालं की कोणतं पण काम करताना अगोदर आम्ही त्याचं नाव घेतलं ना, की आम्हाला माहिती की सक्सेस भेटणारच आहे. आणि माझ्या टायमिंग मध्ये तर खूप वेळा झालंय, मला अगोदर तेवढं हे नव्हतं. पण नंतर नंतर जसं जसं मी हे करत जसं जसं मला असं समजत, म्हणजे आता जशी मोठी होत चालली, समजायला लागलाय ना, तेव्हापासून तर खरंच खूप मानते. असं आहे की बाबा मी त्या जाणार ना, आम्ही तिकडे तर मी तिकडे जाऊन त्या देवळाच्या त्या मंदिरात तुम्हाला मी क्लिप पण म्हणजे घालते. तर बघा, असं तर अगोदर तुम्हाला माहिती आहे, अगोदर म्हणजे जे माझे रिलेटिव्ह आहेत त्यांना तरी माहिती असेल की बाबा अगोदर आम्ही माहिती 2-2 महिने जेव्हा माझी आजी होती, माझी आजी जी होती ना, ती 2021 मध्ये पास झाली, म्हणजे ऑफ झाली तेव्हा. तर तेव्हापासून आम्हाला असं जायला भेटत नाही. आणि तरी पण आम्ही अगोदर पण असं म्हणजे त्याच्यानंतर पण जायचो, तिकडे जत्रा असायची त्या देवीची, तेव्हा आम्ही एक नाही तर 2-2 दिवस तरी जाऊन राहायचो. पण यावेळेला कसं जरा मला ते म्हणजे माझी 12th होती, नंतर मी जॉबला लागली, नंतर एक्झाम, त्याच्यामुळे ना आम्हाला जास्त इकडे येऊन राहायचं असं टाइम मिळाला नाही. म्हणून आता मी सकाळी वाजले 11 वाजलेत आणि 11 आणि 12-12:30 पर्यंत पोहोचू. तर तिकडून अगोदर तरी पहिलं विजापूर तुम्हाला गावचं नाव तुम्ही ऐकलं असेल, कर्नाटक मध्ये येतो. तर तिकडे जाऊन विजापूरच्या आतमध्ये एक तरुवी म्हणून गाव येतं, तिकडे आहे ते देऊळ. त्यामुळे ते तिकडे जाणार आहे. तिकडून म्हणजे ती तरुवी मधून विजापूरला येणार आहे. विजापूरला म्हणजे याच्या अगोदरच्या क्लिप मध्ये तुम्ही बघितलं असेल, माझ्या दिदीच्या मुलीचा बर्थडे होता धर्मूचा. तर हो, त्यांचं घर जो आहे तो तिकडेच आहे विजापूरमध्ये. तर मी तिकडे जाणार आहे. माझे थोडं काहीतरी सामान घ्यायचं ते घ्यायचंय आणि माझ्या दिदीचं काहीतरी बॅग वगैरे ते घेणार आहे. कारण आता इकडूनच ज्या जिथे मी आहे ना विजापूरला, तिकडून जे लग्नगर आहे ना ते जवळ आहे, म्हणून तिकडनं आम्ही इकडूनच जाणार आहे, डायरेक्ट तिकडे जाणार आहे. म्हणून ते दिदीने मला सांगितलंय की तिथे ते आणायचंय, म्हणजे थोडं तिचे कपडे आणायचे, बॅग आणायचे, म्हणून तिकडे जाऊन आम्ही तिच्या घरी अगोदर घेणार आहे. नंतर तिकडून परत रिटर्न इकडे येणार आहे, म्हणजे माझ्या मावशीच्या घरी. तर बघा, कंटिन्यू करा ब्लॉग. आणि गाईस तिकडे एक दगडाचं का काय बोलू मध्ये, म्हणजे एक छोटंसं दगड आहे, ते आपल्याला बस मागून घ्यायचं. म्हणजे जे होत असेल तर एकदम हलकंसं ते वरती येतं
नाही होत असेल तर ते बिलकुल नाही हालत, दगड हालतच नाही. म्हणजे असं पकडायचं, जर ते मन्नत जे असतं जर ते असं होईल की हा बाई पूर्ण वरणार आहे तर आपण उचलल्यावर येतं ना मम्मी ते. हां, तर आपण असं उचललं की ते एकदम हलकं येतं जर होणार आहे. आणि जर नाही होणार असलं ना तर ते नाही हलत. तर मी करणार आहे त्याने, मम्मी पण करणार आहे ना मम्मा? मी पण करणार. हां, विषू पण करणार आहे. तर मी आणि मम्मी मी फर्स्ट टाईम करणार आहे, मम्मी तर करते. तर दाखवते तुम्हाला, बघा, कंटिन्यू करा. तर अगोदर इकडे आम्ही दर्शन घेतो. सरक सरक सरक. ವಿಡಿಯೋ ಕಾಲ್ ಮಾಡ್ತಿದ್ದೇವೆ. ದರ್ಶನ ಮಾಡಿಸಿದ್ದೇವೆ. याच्या अगोदरच्या क्लिपमध्ये तुम्ही बघितला तो दगड कसा होता. माझ्या आणि मम्मीची दोघांची विश होती. दोघांचं असं झालं आहे की हो आहे हा मम्मी, आणि मम्मी आज फुल खुश आहे. बोल कशासाठी बाबा? म्हणजे मी बरेच दिवसांनी माझ्या माहेरी आले आणि इथं आले की अचानक माझं चुलत भाऊ पण भेटला. त्यांची पूर्ण फॅमिली भेटली. अचानक भेटली. कोइन्सिडन्स. आणि मेन म्हणजे आम्ही आमुष्याला आलो, मंगळवारी आहे, आणि मला तेवढं आयडिया नव्हती. जमखंडला आले काल, मी तुला फोन केलते की. हो, तर ब्लॉग कंटिन्यू करा. तर गाईज बघा, असं मस्त दर्शन झालं आहे. मम्मी, माझी मम्मी फुल खुश आहे आज. तर आधी आले माझ्या मम्मीच्या गावी आलं. तर आता इकडे नारळ फोडतोय. तर दरवर्षी जसं येतं तर माझं असं असतं की मी 5 नारळ फोडते आणि मम्मीचे 2 नारळ असतात. आणि असं काहीतरी मागितल्यावरती पण असं किती 5, 11, 51 असं ती पण नारळ फोडते. पण मी माझे दरवर्षी 5 असतात. काय तर बघा, हे दिशू देते आता. दिशू दे. बघा, असे 5 असतात माझे. आता लक्ष्मी काही वर्षावर लागेल. आता टोटल काय एवढ्या मम्मा 5. तर गाईज फायनली मी इकडे आली आहे बघा. तर गाईज हे जे आहे ते आहे माझ्या मम्मीचं घर. तिथे खूप दिवसापासून बंद आहे ना, म्हणून ते आतमध्ये खूप दूर झालं आहे. म्हणून मम्मी मला बोलली की थांब, मी येते आणि उघडून देते तुला. तर म्हणून बोलली थांब. तर तोपर्यंत मी विचार केला की मी आपण टेरेसवरती जाऊन बघून येऊया. चला, मी जाते. चप्पल दे. दुसरी बघा, इकडचे बोलतात ना, या घरामध्ये खूप सारे इमोशन्स, खूप सारे मेमरीज, खूप सारी आठवण हे आहेत. तर बघा, जाते. बरं आहे? हां हां, आली. घ्यायचं पिलं.
पप्पाचा फोन येतो आता. तर बघा हा आहे तो टेरेस आणि इकडे जो आहे तो, इकडे पण एक रूम होता पण तो जरा आता पडला आहे. आणि हा बघा असा मोठा, इकडे माहिती आहे आम्ही इकडे ना, हे आहे ना याच्या बाजूला इकडे आम्ही असं कुरुडगी, पापड आणि ते शेवाई सगळं असतात ना, ते पापड, बटाट्याचे चिप्स वगैरे वगैरे सगळं आम्ही इकडे घालायचो आणि या साईडला असं झोपायचो मस्त. तर इकडे आल्यावर कसं असतात ना, ते सगळं जे काही आहे ते सगळं आठवण येतं परत. ऊन पण खूप आहे आणि माझ्यापेक्षा जास्त तर माझी मम्मी खुश आहे, कारण ती आणि आम्हाला येऊन इकडे वर्ष खूप आणि एकदाच येतं वर्षातनं, ते पण एप्रिल मे मध्ये तुला सुट्टी पडते, मला सुट्टी पडते तेव्हा. आणि आता तर पुढे कधी येणं होईल काय होईल पण माहीत नाही. पण खरंच बोलतात ना, जेव्हा मी इकडे राहत होतो ना तेव्हा असं वाटायचं की बाबा का आता नाही राहायचं, बस 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 जायचं आहे, लवकर लवकर जायचं आहे. पण आता जेव्हा इकडे ठेवते मी एक मिनटं, जेव्हा आता इकडे असं राहायला भेटत नाही तर आता कसं पाठीमागचं थोडं पडलं आहे आणि थोडं आहे, तर आता तर असं नाही की बाबा हा राहायला नाही भेटत, तर म्हणून आता असं वाटतं की अरे यार राहायचं आहे. अगोदरचं किती चांगलं होतं जेव्हा मी इकडे 2-2 महिने राहायचो आणि आता नाही राहू शकत. पण ठीक आहे, पण मी आहे माझं असं बोलतात ना पर्सनली आहे की बाबा हां पुढे मला जेव्हा पण होईल ना, जेव्हा पण मला होईल, माझं असं सफिशियंट मी होईल की बाबा हां मी आज हे घर मी बांधू शकते, तर मी नक्की माझं बोलतात ना एक ड्रीम असेल. तुम्ही म्हणजे तर हा ब्लॉग बोलतात ना असं आठवण करून ठेवा की माझ्या मम्मीला पण आता देवळामध्ये मम्मीचं असं थोडंसं इमोशनल झालं. तर हो, मी बोलत होती त्या अगोदरच्या क्लिप तो अर्धाच झाला, तर मी तेच बोलत होती की जर आता नाही झालं ना, आता माझ्याकडून जेव्हा पण होईल ना तेव्हा पण मी हा घर भले छोटासा का असून दे चांगलं आपल्यापुरती बांधून मी नक्की इकडे राहायला येईल मम्मी पप्पा दिशूला घेऊन. कारण दिशू पण आली. दिशू कसं आहे? छान आहे. तर दिशू तर बाबा खूप होते, माझ्यापेक्षा जास्त जीव तर माझी आजीचं दिशूवरती होतो. तिला मी थोडं पण मारायचो ना तर बोलायची काय छोटे पोरांना मारते वगैरे असं तसं. तर इकडच्या गोष्टी तुम्हाला सांगते, जेवढे पण सांगू जेवढे पण करू ना सगळं कमी आहे. किती पण बोलले की असं आहे तसं आहे तसं, तर तुम्ही विचार करत असाल की अरे बा किती बडबड करते, पण काय करू, जे आहे ते म्हणजे कंट्रोल तर करू शकत नाही आपण. जे आहे ते मी इमोशन्स जे पण असेल ते सांगते ते आहे. मला आता आठवण येते की आम्ही इकडे माहिती आहे तुम्हाला, इकडे आम्ही पापड घालायचो आणि त्या साईडला झोपायचो आणि इकडे कसं मारुतीचं देऊळ असायचं. तर रोज सकाळी तिकडे बोलतात ना असं पूजा करायला आरती करायला घंटी वाजली की आम्ही मम्मी मला उठायची उठ उठ, आणि तिकडेच आहे तुम्हाला मी दाखवते. हा थांबा, आज तुम्ही विचार करायला किती बडबड करते ही ना. तर आता हे तर जरासं तुटलं आहे इकडचं, तो कळणी असायचं आणि याच्याकडेच आमचा जो खिडकी येतो आणि इकडे ना एक दुकान आहे इकडे. तर तिकडे ना रोज सकाळी भजी बनवायची आणि आता पण आयुष्य काय विसरला. तर ना तिकडे रोज सकाळी भजी बनवतात, कांदा भजी, मिरची भजी. तर आम्ही जेव्हा पण इकडे यायचो ना तर 2 महिना कंटिन्यू भजी खायची, रोज कंटिन्यू भजी खात होतो. आणि मग बसतं थोडं दिसतं की ना. हां, आणि ना जेव्हा मम्मी मला ओरडायची ना की मम्मी ओरडायची बाबा काय काय एवढं काय खर्च करताय, आणि तिथे आपल्या घरी मुंबईला तर कसं असायचं की बाबा हो, तर मी बोलत होते की मुंबईला कसं असायचं की बाबा काय पण असलं ना की बाबा 2 माळा उतरून जा, खाली जावा. पण इकडे दिशूला पण कसं झालेलं की घरच्यासमोर काय पण 2 रुपये भेटले ना की मम्मी जाते मी असं. तर जेव्हा पण मी भजी खायची ना तर मम्मी बोलती काय एवढं खाते. तर जेव्हा मम्मी ते वरती पापड घालायला यायची ना वरती, तर मला काय करायची माहिती आहे, आजी चोरीने ना 2-2 एक प्लेट नंतर 2 प्लेट आजी घ्यायची, मला बोलायची गपचूप तू खाई इकडे आणि जा वरती. कारण मम्मीचं असायचं की परत एक एवढा काय खाते, तो एवढा काय खाते. मला माहिती आहे आज मी खूप बडबड करते, पण काय असं जे इथे इकडे आल्यावर जे पण असं सगळं आठवण येतं मला, आणि सगळं मी तुमच्यासमोर सांगितलं आहे. आणि इकडून पुढचं काय असेल ते दाखवते तुम्हाला कंटिन्यू. तर गाईज आता आम्ही घरी पोहोचलो आणि आम्ही इकडून डायरेक्ट तिकडे उतरून ना बाहेरच जेवून आलो आहे हॉटेलमध्ये. आणि आता पाऊस येते, सगळे ऑटोमध्ये गेले आहेत आणि मी मुद्दामून याच्यासोबत
तुझ्यासोबत मुद्दामून मी बाईकवरती येते. कधी पावसामध्ये असं गेली नाही आणि शपथ यार एक नंबर वाटतंय. अजून एक राऊंड प्लीज. वाढते माझे मोबाईल घ्या. त्याला मी बोलते की प्लीज अजून एक राऊंड मारूया, तो मारत नाहीये. तर मी हा ब्लॉग इथे सेंड करते. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. प्लीज इग्नोर करा यार. मला काय माहिती माझे सगळे भाऊ लोक असेच का भेटतात जे मला मोटिवेट करतच नाही. अरे पुरा तरी बोल. बोल पाऊस आहे म्हणजे मी बोलतोय ना. तर गाईस मला माहिती आहे या ब्लॉगमध्ये मी जास्त काही नाही घेतलंय, पण याच्या अगोदर जे माझ्या मम्मीच्या घरी मी अरे चुप ना. माझ्या माझ्या आजीच्या घरी जी मी घेतलेला ना तो लास्ट होता. त्याच्यानंतर माझ्या फोनमध्ये अजूनपर्यंत बॅटरी नाही आहे म्हणून मी नाही घेते. तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. मी घरी पोचलोय. बोला लाईक करो. तर कमेंट करून सांगा की ह्याला किती सतवतो. अरे बघितलं मी अजून उतरली रे. अरे अगोदरच हा उतरला. फोन पकड. फोन काय एवढा पर्सनल आहे फोन, म्हणजे फोन पाहिजे एवढं. कन्नड कशाला मराठी नाही तुम्हाला. पाणी जात आहे ते पाणी जाऊन दे काय नाही.